नमस्कार, मी श्रीकांत जोशी। 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा। मराठवाडा आणि त्यातील संभाजीनगर हे जगातलं कोणेकेकळी अग्रगण्य ठिकाण होतं आणि अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, रशिया, जपान सगळ्या देशातून लाखो पर्यटक आपल्याकडे येत असत। पर्यटन क्षेत्र हे इतकं ताकदवान क्षेत्र आहे की एकट्या मराठवाड्यामधल्या 5 ते 10 लाख तरुणांना चांगला रोजगार देण्याची क्षमता असलेलं क्षेत्र आहे। आज वेगवेगळ्या देशांमध्ये छोटी छोटी शहरं 10,000, 12,000, 15,000 लोकवस्तीची तिथे शेकडो विमानं झेपावतायत आणि वर्षाला 30 लाख 25 लाख पर्यटक आकर्षित करत आहेत। क्वीन्सटाउन ह्या गावाची लोकसंख्या मी बघितली 15,000, पण तिथल्या घरांची संख्या होती 30,000। ते सुद्धा खूप सुंदर सुंदर घरं। तर त्यांनी पर्यटकांना आकर्षित करण्याची नुसती योजना असली नाही, ती राबवली आणि हे आता कुठल्याही सरकारच्या हातात राहिलं नाही। सरकारला तर त्यांचं काम करावंच लागेल, पण आता जनतेची चळवळ होण्याची गरज आहे आणि आपण जागरूक होऊन जर पर्यटनाकडे लक्ष दिलं तर आपला मराठवाडा एक जगातील पर्यटकांचं आकर्षण केंद्र निश्चित होऊ शकतो। कारण आपल्याकडे वेरूळ अजिंठ्या लेण्या, आपल्याकडे आहे एक जबरदस्त असं कैलास लेणं की जे बघितल्यानंतर जग अचंबितच होतं। बीबीचा मकबरा आहे, 3 ज्योतिर्लिंग आहेत, तुळजाभवानी आहे, भुईकोट किल्ला आहे, उदगीरचा किल्ला आहे। काय नाही आपल्याकडं? आपल्याकडं खूप आहे। नाही ती स्वच्छता, नाही ती इच्छाशक्ती, नाही ती सुरक्षेचं वातावरण देण्याची हमी आणि नाही ते शुद्ध पाणी। बस या 3 गोष्टी देण्याचा प्रयत्न करूया, बघा कसा चमत्कार होतो। कारण सगळ्या जगामध्ये शुद्ध पाणी असल्याशिवाय एकही पर्यटक तुमच्याकडे येणार नाही। सगळ्या जगामध्ये ते मिळतं। होय, आपल्याला शुद्ध पाणी द्यावंच लागेल आणि बाटल्यातलं नाही तर बेसिनमध्ये नळामधलं पाणी शुद्ध ठेवावंच लागेलच, हे लक्षात ठेवा। मुद्दाम चढ डबल बनतोय। रस्त्याची निर्मिती सुदैवाने आता मोदीजींच्या आणि नितीनजी गडकरीजींच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे। महाराष्ट्र सरकार पण बऱ्यापैकी काम करत आहे। त्यांनी अधिक गती घेण्याची मात्र निश्चितपणे गरज आहे। आपल्याला आपलं काम करावं लागेल आणि सगळ्या जगभर बघितल्यानंतर असं लक्षात येत आहे की आपला आपला परिसर नेटका, स्वच्छ, फुलाफळांनी बागडलेला हे जो तो माणूसच करतो, ते प्रशासन नाही करत। चला आपण सगळेजण संकल्प करूया, आज संकल्प करूया की पुढच्या वर्षभरापर्यंत किमान मी माझं घर, माझ्या समोरचा परिसर स्वच्छ ठेवेन। पण होणार काय याच्यातून? 1 नाही, 2 नाही, 5 ते 10 लाख लोकांना रोजगार मिळणार। 5 ते 10 लाख लोकांना ज्या नोकऱ्या निर्माण होतील त्या फक्त टॅक्सी ड्रायव्हरच्या नाही तर दुभाषी लागतात, वेगवेगळ्या भाषा अवगत असलेले तरुण लागतात, चांगल्या पद्धतीचे गाईड लागतात, हॉटेल इंडस्ट्रीचं बूम धरेल, छोट्या छोट्या टपऱ्यांचं सुंदर रेस्टॉरंटमध्ये रूपांतर होईल, वेगवेगळ्या पद्धतीच्या खाण्याची रेलचेल वाढेल आणि याच्याबरोबरच नाही तर वेगवेगळ्या कलाकारांना खूप मोठी नोकरीची हमी होईल। आपल्या पैठणी साड्या तर जगभर विकल्या जातीलच, पण हँडीक्राफ्ट्स बरोबरच आपल्या कलाकारांना आपलं संगीत, आपल्या वेगवेगळ्या कला त्याची जगभर ख्याती पोहोचेल आणि पर्यटन प्रचंड मोठा $1 बिलियन रेव्हेन्यू प्रत्येक देशाला मिळवून देते। पर्यटन दिनानिमित्त पुन्हा एकदा संकल्प करूया की आमचा मराठवाडा जेवढा होईल तेवढा आम्ही स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करू आणि आमच्या लोकप्रतिनिधींना सांगू की आम्हाला स्वच्छ पाणी मिळालंच पाहिजे, तो आमचा मूलभूत अधिकार आहे। धन्यवाद। पुनश्च एकदा पर्यटन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा।